जान्हवी कपूर गेल्या काही काळापासून शिखर पहाडियाला डेट करते। या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय। कॉफी विथ करण 8 मध्ये जान्हवीने अप्रत्यक्षरित्या तिच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केला होता। शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे। अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया एकमेकांना डेट करत असल्याची गोष्ट जगजाहीर आहे। या दोघांनी माध्यमांसमोर कधीच जाहीररित्या प्रेमाची कबुली दिली नाही। मात्र आगामी मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान जान्हवी तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या। तुझं सपोर्ट सिस्टीम कोण आहे असं प्रश्न विचारला असता तिने क्षणाचाही विलंब न करता शिखरचं नाव घेतलं। किशोर वयात असल्यापासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखतो, आमची स्वप्न एकमेकांना माहीत आहेत असं ती म्हणाली। मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला अशा 2 व्यक्तींची नावं विचारली गेली ज्यांनी तिची स्वप्न पूर्ण करण्यास साथ दिली। याचे उत्तर देताना आधी जान्हवीने आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी, वडील बोनी कपूर यांचं नाव घेतलं। त्यानंतर तिने शिखरविषयी भावना व्यक्त केल्या। मी 15 ते 16 वर्षाची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे। माझ्यामध्ये माझी स्वप्न ही नेहमीच त्याची स्वप्न राहिली आहेत आणि त्याची स्वप्न ही नेहमीच माझी आहेत। आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत, जणू आम्ही एकमेकांनाच लहानाचं मोठं केलंय। अशा पद्धतीने आम्ही एकमेकांची साथ देतो असं ती म्हणाली। निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शो मध्ये जेव्हा जान्हवीने सारा अली खान सोबत हजेरी लावली तेव्हा तिने पहिल्यांदा शिखर सोबत नात्याविषयी हिंट दिली। करणच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना तिने शिखरचं नाव घेतलं होतं। या दोघांना अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये किंवा ट्रिप दरम्यान एकत्र पाहिलं गेलंय। इतकंच नव्हे तर एका कार्यक्रमात जान्हवीने शिखरच्या नावाचा नेकलेस सुद्धा गळ्यात घातला होता। तर काही दिवसांपूर्वी शिखरच्या आईसोबत ती सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती। शिखर पहाडिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे। स्मृती शिंदे या सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत। जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालंय, त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात।